नमस्कार, मी आहे आदिती पाटील. मी आहे हिप्नोथेरपिस्ट, टॅरो कार्ड रीडर आणि एनर्जी हीलर. सो आज मी 20 लेसन्स फ्रॉम ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर यांचं जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, त्याच्यातले जे 20 लेसन्स इम्पॉर्टंट आहेत ते मी एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये आणि थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार, बोर्डम क्रिएट करणार नाही. ज्यांना वाटतं हे ऐकावं किंवा बघावं त्यांनी कंटिन्यू करा, आणि ज्यांना वाटतं मी खूप स्लो बोलते आहे त्यांनी 1.5x किंवा 2x स्पीडवरती हा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ओके, सो काय आहेत ते 20 लेसन्स, 20 इम्पॉर्टंट लेसन्स ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातले. सो बिग सक्सेस इज बिल्ड थ्रू टायनी रिपीटेड विक्टरीज. सो मोठं यश हे छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज आहे. थेंबे थेंबे तळे साचे. छोटा प्रयत्न मोठं यश घडवतात. सो रोज छोटे 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 प्रयत्न तुम्ही करणार, जेही कन्सिस्टन्सीने सातत्याने तुम्ही करणार, त्याच्यातनं तुम्हाला मोठं यश मिळणार आहे, बिगर सक्सेस मिळणार आहे. वी शेप आर रूटीन्स अँड ओव्हर टाईम दे शेप हू वी बिकम. सो आधी आपण सवयी घडवतो आणि मग सवयी आपल्याला घडवतात, आपल्या आयुष्याला घडवतात. सो तुम्ही जशी स्वतःला सवय लावाल तसे तुम्ही ऑटो पायलट मोडवर शिफ्ट व्हाल. सो ज्या चांगल्या सवयी, फॉर एक्झाम्पल हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, ह्या ज्या हॅबिट्स आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणजे जेवढे पण मिलेनियर्स आहेत किंवा जगामध्ये सक्सेसफुल झालेले लोक आहेत, त्यांच्या ज्या काही सवयी आहेत त्या जर तुम्ही स्वतःमध्ये इन्कल्केट केल्या, स्वतःला त्या सवयी लावल्या, तर तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही आहे. सो तशा तुम्ही स्वतःला सवयी लावा आणि ऑटो पायलट मोडवर शिफ्ट झाल्यावर सबकॉन्शियस लेवलला ऑटोमॅटिक तुम्ही ते काम करत राहता. शोईंग अप डेली मॅटर्स मोर दॅन ऑकेजनल बर्स्ट ऑफ एफर्ट्स. कधीतरी अचानक खूप सारे प्रयत्न करणं याला काही अर्थ नाही आहे. रोजच्या रोज सातत्याने काम करत राहणं महत्त्वाचं आहे. सातत्य हे तीव्रतेपेक्षा जास्त मोठं असतं. सो तुम्ही एकच घाव घालता ते तीव्रतेने, त्यापेक्षा तुम्ही रोज घाव घालता ते, किंवा एखादा दरवाजा आहे तो उघडायचा आहे आणि तुम्ही एकदाच तो धक्का मारून तीव्रतेने उघडायचा प्रयत्न करता ते, त्यापेक्षा सातत्याने तुम्ही तो उघडायचा प्रयत्न करता ते, तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. रोज प्रयत्न करणं गरजेचं आहे. हळूहळू चाललं तरी शर्यत जिंकता येते, तर सातत्य महत्त्वाचं आहे. मेक पॉझिटिव्ह हॅबिट्स इझियर बाय रिमूव्हिंग ऑब्स्टॅकल्स. चांगल्या सवयी लावताना आपल्याला खूप सारे अडथळे येणार आहेत. सो ते अडथळे दूर करून त्या सवयी आपल्याला लावायची गरज आहे, संधी साधायची गरज आहे. सोपं आहे ते करा आणि तेच ते टिकतं. सोप्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या आहेत. सो अडथळे कसे दूर करायचे आहेत? सो तुमची जी पण विजन्स आहेत, ड्रीम्स आहेत किंवा ज्या सवयी तुम्हाला लावायच्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जी अशी खूप मोठी टास्क आहे आणि बापरे खूप मोठं लेबर वर्क करतोय असं जर फील होत असेल, तर त्याला बेबी टास्कमध्ये तुम्ही कट डाऊन करा. त्या जे पण ड्रीम आहे, विजन आहे किंवा जो गोल आहे, जी टू डू लिस्ट आहे किंवा जी पण गोष्ट तुम्हाला करायची की ही सवय मला लावायची आहे, पण किती अवघड जात आहे, मला ते बर्डन वाटतं आहे. सो त्याला बेबी स्टेप्समध्ये डिवाईड करा आणि हळूहळू ते बेबी स्टेप्स तुम्ही अचीव करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा काहीही दुसरं करायचं आहे, एखादी नवीन सवय लावायची आहे, तर ती रेग्युलरली लावण्यासाठी सुरुवातीला त्रास होईल, पण तुम्हाला हळूहळू बेबी स्टेप्समध्ये त्याला कन्वर्ट करा आणि त्याच्यातले अडथळे दूर करा. कीप ट्रॅक ऑफ युअर हॅबिट्स टू स्टे अवेअर अँड कन्सिस्टंट. सो तुमच्या ज्या सवयी आहेत त्यांचा मागोवा घ्या. ज्याचं मोजमाप होतं ते सुधारतं. म्हणजे तुम्ही जर लक्ष ठेवलं की मी ती सवय लावली आहे का, म्हणजे जसं आपण स्नॅपचॅटवर स्ट्रिक्स फॉलो करतो किंवा डिओलिंगो ॲप, हे जे लँग्वेजचं ॲप आहे त्याच्यावर पण स्ट्रिक्स असतात. म्हणजे 365 डेज रोज तुम्ही स्नॅपचॅटवर लोकांना फोटो पाठवले किंवा डिओलिंगोवर रोज तुम्ही लँग्वेजची प्रॅक्टिस केली, तर ते 365 डेजची स्ट्रिक येते. तशी स्ट्रिक तुम्ही तुमच्या आयुष्यात या ज्या सवयी लावायच्या आहेत ना, तर त्या सवयींचा मागोवा घ्या. म्हणजे एक्झाम्पल जिम लावायचं आहे तुम्हाला, किंवा फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी सायकलिंग करते, तर मी रोज जर सायकलिंग करेल तर मी 7 दिवस केलं तर त्याची स्ट्रिक किंवा त्याचा एक ग्राफ फॉर्म होईल, तो ग्राफ फॉर्म करा. किंवा एक प्रॉपर तुम्ही टू डू लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये रोज टिक करत चला की ही सवय मी अंगीकारलेली आहे. सो तुम्हाला मोर अवेअरनेस येईल स्वतःबद्दल, कन्सिस्टंट राहाल, डोपामाइन बूस्ट मिळेल, हॅपी राहाल तुम्ही ऑटोमॅटिकली, आणि तुम्हाला म्हणजे रिवॉर्ड हॉर्मोन्स मिळाल्यामुळे तुम्हाला अजून मोटिवेशन मिळेल अजून काम करण्यासाठी. डिझाईन युअर सराउंडिंग टू सपोर्ट युअर गोल्स. म्हणजे तुमचं जे सराउंडिंग आहे, तुमचं जे वातावरण आहे
वर्क एन्व्हायरमेंट असेल त्याला असं बनवा की ते तुमच्या गोल्सला सपोर्ट करेल. जर ते क्लटर्ड असेल, गबाळं असेल, अस्वच्छ असेल आणि पसारा पडलेला असेल तर ते तुमच्या इनर वर्ल्डला रिफ्लेक्ट करतं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिफ्लेक्ट करतं. इनर वर्ल्ड क्रिएट्स आउटर वर्ल्ड. सो असं पसारा पडलेलं, गबाळं असलेलं, जिथे अनऑर्गनाइज्ड आहे सगळं, त्या गोष्टी तुमच्या माइंडला रिप्रेझेंट करतात, जे माइंड अनऑर्गनाइज एनसायक्लोपीडियासारखं आहे. मन तुमचं सुरळीत विचार येत नाही आहे तुमच्या मनामध्ये. सो मन तुमचं शांत नाही आहे, अस्वस्थ, बेचैन, चलबिचल होती आहे, अशा प्रकारचं मन असतं तेव्हा पसारा पडलेला असतो. सो तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जसं डिक्लटर कराल, जशा आजूबाजूच्या वस्तू, आजूबाजूचं सगळं काही ऑर्गनाईज करून ठेवाल, तसं तसं तुम्ही फोकस होत जाणार आहात. पण जसे स्वतःचं वातावरण सुधारणार आहोत, आपल्या आजूबाजूचं वातावरण, जशी जागा तसं वागणं, तुमचा परिसर तुमचं वर्तन घडवत असतो. सो आपल्या आजूबाजूचं परिसर तुम्ही जसा ठेवाल तसं तुमचा फोकस होईल तुमच्या गोलवर. मिनिंगफुल हॅबिट्स रिक्वायर पेशन्स टू डेव्हलप. सो चांगल्या सवयी लावायला वेळ लागतो. सो रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. रोम जे आहे शहर, जे आहे प्लेस, ते एका दिवसामध्ये बांधलं गेलं नाही. सो पेशन्स डेव्हलप करा, धीर ठेवा, हळूहळू तुम्हाला चांगल्या सवयी लागतील. सो पॉसिबल आहे, पण थोडंसं हार्डवर्क करावं लागेल, थोडंसं वाट पाहावी लागेल, थोडंसं पेशन्स ठेवून कन्सिस्टन्सीने म्हणजे सातत्याने त्या गोष्टी करत राहाव्या लागतील. सराउंड युअरसेल्फ विथ पीपल हू एलिव्हेट यू. तुमचा मित्रपरिवार काळजीपूर्वक निवडा. जशी संगत तशी रंगत. सो आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना, ते आपल्याला डिफाईन करत असतात. म्हणजे आपण कसे वागतो हे आपल्या फ्रेंड्सवर पण अवलंबून असतं. आणि कधी कधी आपल्या काही सवयी आपल्या फ्रेंड्सला लागतात, त्यांच्या सवयी आपल्याला लागतात, आपली बोलण्या चालण्याची पद्धत त्यांच्यासारखी होऊन जाते. आणि म्हणूनच हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर तशाच प्रगत विचार, म्हणजे ज्यांची माइंडसेट तशा प्रकारची आहे, विचार करण्याची पद्धत त्या प्रकारची आहे, प्रोग्रेसिव्ह विचारशक्ती असलेल्या लोकांनाच तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये ठेवा. जे पेसिमिस्टिक आहे, निराशावादी आहेत, त्यांना तुम्ही ठेवाल तर तुम्ही स्वतः पण निराशावादी होत जाणार आहात. प्रोटेक्ट द प्रोग्रेस यू हॅव वर्कड हार्ड टू अचीव. सो तुम्ही मिळवलेलं यश वाया जाऊ देऊ नका. अहंकार आणि अरोगन्स स्वतःमध्ये येऊ देऊ नका. किंवा आपण खूप सारा पैसा कमवला आहे तर आपल्याला खूप अहंकार आला आहे, अरोगन्स आला आहे, तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी अपमानित त्यांना करून त्यांच्याशी वाईट वागणार. किंवा आपण मिळवलेले पैसे चुकीच्या बिझनेसमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये टाकून ते वाया घालवू नका. आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंमत असू दे आणि आपण मिळवलेल्या पैशाची किंमत असू दे, आपण मिळवलेल्या यशाची पण स्वतःला किंमत असू दे. अचानक आपली बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं तुम्ही वागू नका. सिम्प्लिफाय युअर हॅबिट्स सो दे आर इझियर टू फॉलो. सिम्प्लिफाय युअर हॅबिट्स म्हणजे सवयींना सोपं करा. जिथे सोपं तिथे पाऊल पडतं. सोपं असेल तरच टिकतं. म्हणजे तुमच्या ज्या खूप ड्रीम्स, विजन्स किंवा ज्या सवयी तुम्हाला लावायच्या तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटतंय, बर्डन वाटतंय किंवा इट्स सच अ बिग टास्क असं काहीतरी वाटतं की ओ नो यार कोण करेल, तर त्याला बेबी टास्कमध्ये डिवाईड करा, सोपं करा. जितकं सोपं तितकं पाऊल तुमचं इझिली पडणार आहे आणि तितक्या इझिली त्या फॉलो करू शकणार आहात तुम्ही. स्टे अकाउंटेबल बाय इन्व्हॉल्विंग समवन इन युअर जर्नी. अकाउंटेबिलिटी पार्टनर जेव्हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही जास्त प्रोग्रेस करता. कारण की तुम्हाला त्या व्यक्तीला इम्प्रेस करावं असं तुम्हाला की कोणाला तरी आपल्याला सांगायचं आहे, वी आर अकाउंटेबल टू समवन. आपण आज काय केलं, आजच्या दिवसात मी काय काम केलेलं आहे हे मला जर कोणाला तरी सांगायचं आहे तर मी जास्त एफर्ट्स घेईन. तेच जर मी एकटंच करणार आहे तर मला वाटेल कशाला करायचं, जाऊ दे, आळस करून झोपून घेऊ शकतो एखादा व्यक्ती. पण जेव्हा तुम्ही अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणजे जबाबदारी घेणारा एक साथीदार निवडता की त्याला तुम्ही सांगता रोजचं शेड्यूल काय आहे. सो तुम्ही जेव्हा अकाउंटेबिलिटी पार्टनर निवडलेला असतो तेव्हा तुमची प्रगती जलद होते. कारण की तुम्ही तेवढे एफर्ट्स जास्त घेता की तुम्हाला आता ते कोणाला तरी सांगायचं आहे की तुम्ही काय केलं आहे आजच्या दिवसात, काय काम केलं आहे. सो तुम्ही त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याच्या हेतूने सुद्धा जास्त काम करता. सो अकाउंटेबिलिटी पार्टनर असणं खूप महत्त्वाचं आहे. लर्न टू एन्जॉय द प्रोसेस नॉट जस्ट द रिझल्ट्स. प्रक्रियेवर प्रेम करा, प्रवासाचा आनंद घ्या. एन्जॉय द जर्नी नॉट जस्ट द डेस्टिनेशन. फक्त निकालावर प्रेम करू नका, तर जर्नीवर प्रेम करा. एम्ब्रेस द जर्नी म्हणजे जो काही प्रवास आहे, जे काम आहे त्याच्यात इतकं मग्न होऊन जा, इतकं प्रेम करा त्या प्रक्रियेवर, त्या प्रोसेसवर की तुमचं काम तुम्हाला आवडलं पाहिजे, तुमच्या कामावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे.
गोल्स आर कॉमन, एक्झिक्युशन क्रिएट्स द डिफरन्स. सो लूजर्स किंवा विनर्स ह्या दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहे, तर विनर्स हे एक्झिक्यूट करतात, पण जे लूजर्स असतात ते फक्त प्लॅनिंग करत राहून जातात, खयाली पुलाव बनवतात, गप्पा मारत राहतात, विजन्स, ड्रीम्स, गोल सगळं सांगतील. दोन्ही लोकांकडे दोन्ही गोष्टी आहे, पण फक्त एक्झिक्युशनचा फरक आहे. एक्झिक्यूट जे करतात ते सक्सेसफुल होतात आणि जे फक्त बोलत राहतात, गप्पा मारत राहतात ते सक्सेसफुल होत नाही. सो गोल्स सगळ्यांचे कॉमन आहेत, फक्त एक्झिक्युशनचा डिफरन्स आहे. सक्सेस इज बिल्ड इन टू युअर डेली वे ऑफ लिव्हिंग. सो सक्सेसला तुमची लाईफस्टाईल बनवा. ही शर्यत नाही आहे, स्पर्धा नाही आहे. तर दीर्घकालीन विचार करा. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसारखं रोज प्रत्येक दिवशी सातत्याने, कन्सिस्टन्सीने त्या गोष्टी करत राहा. सिस्टीम बनवा. तुम्ही डिसिप्लिननी काम करा. सो डिसिप्लिनने तुम्ही ते फॉलो कराल तर तुमची सक्सेस ही लाईफस्टाईल बनून जाईल. यश ही तुमची जीवनशैली बनून जाईल. अशा प्रकारे तुम्ही जगा आयुष्य. युअर ॲक्शन्स डिफाईन यू मोर दॅन युअर वर्ड्स एव्हर विल. सो तुम्ही ॲक्शन्स स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, हे जे आपण म्हणतो की आपल्या कामातून आपली मेहनत दिसून येते किंवा आपण कसे व्यक्ती आहोत हे आपल्या कामातून दिसून येतं. नॉट वर्ड्स, नुसत्या गप्पा मारून, की फक्त बोलणं तर सोपं आहे पण कृती महत्त्वाची आहे. कृती ही शब्दांपेक्षा मोठी आहे. कमी बोला, जास्त करा. सो ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, हे तर तुम्ही ऐकलं असेल. सो त्याला जास्त महत्त्व द्या. बोलण्याला महत्त्व देऊ नका. खयाली पुलाव बनवत बसू नका. करून दाखवा. कृतीतून ते घडवून दाखवा. बिल्डिंग स्ट्रॉंग हॅबिट्स इज अ स्लो अँड स्टडी प्रोसेस. सो चांगल्या सवयी घडवायला वेळ लागतो. थोडं थोडं करून मोठं होतं. सातत्याने मोठं होणार आहे. जे पण यश तुम्ही साधायचा प्रयत्न करता ते सातत्याने त्या गोष्टी करत राहिल्या, ती तुमची लाईफस्टाईल बनली तर तुम्हाला त्या सवयी लागतील आणि ऑटो पायलट मोडवर तुम्ही शिफ्ट व्हाल. ज्या प्रकारे आपण ड्रायव्हिंग करत असताना आपल्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात, आपण सिंगिंग करत असतो, चिंतेत असतो, डिप्रेशनमध्ये असतो, तरी पण ऑटो पायलट मोडवर आपलं माइंड शिफ्ट झालेलं आहे, तर ऑटोमॅटिकली ड्रायव्हिंग आपलं चांगलंच होणार आहे. त्याच प्रकारे ह्या ज्या सवयी आहेत ना, या सवयी जेव्हा तुम्ही स्वतःला लावून घ्याल तेव्हा ऑटोमॅटिकली या सवयी ऑटो पायलट मोडवर जातील आणि तुम्ही यशस्वी होणारच आहात. कोणीच तुम्हाला यशापासून थांबवू शकत नाही. यश हे तुमची लाईफस्टाईल बनून जाणार आहे. हू यू बिलीव्ह यू आर शेप्स युअर फ्युचर आउटकम्स. तुम्ही स्वतःमध्ये बिलीव्ह करता, म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी तुमचं भविष्य ठरवते. सो तुमची ओळख तुमचं भविष्य ठरवते. सो तुम्ही स्वतःला मनामध्ये काय मानता, तुमची सेल्फ इमेज, तुमच्या मनात असलेली तुमची प्रतिमा तुमचं भविष्य घडवते. सो जसा विचार तसं आयुष्य. स्वतःला आधी बदला आणि मगच ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी बदलतील. सो मिरर वर्क, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करण्याची गरज आहे सेल्फ इमेजला इम्प्रूव्ह करण्यासाठी. स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आरशात आणि स्वतःला म्हणायचं आहे, आय नो हू यू आर, आय नो युअर जर्नी, आय हॅव सीन युअर जर्नी सो क्लोजली, आय लव्ह यू. म्हणजे स्वतःला म्हणायचं आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला खूप अभिमान आहे तुझा आणि तुझ्या पूर्ण आयुष्याच्या प्रवासाचा. असं करत तुमची आयडेंटिटी, तुमच्या मनात असलेली तुमची प्रतिमा सुधारणार आहे आणि ती जेव्हा सुधारेल तेव्हा तुमचं फ्युचर ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह असणार आहे, आशावादी असणार आहे आणि तुम्ही तुमचं फ्युचर खूप पॉझिटिव्हली घडवू शकता. कारण तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमची जी प्रतिमा आहे ती जर हिरो व्हर्जन असेल तरच तुम्ही ते करू शकता. तुम्ही जर स्वतःला ऑडियन्स समजत असाल की माझी तर लायकी नाही आणि मी तर कोण आहे आणि मी तर किडामुंगी आहे असा विचार करणार असाल तर तुम्ही फ्युचर नाही घडवू शकत. सो तुम्हाला हिरो व्हर्जनच बनावं लागेल. सो रिझल्ट्स टेक टाईम, दे रिफ्लेक्ट युअर पास्ट हॅबिट्स. परिणाम हे उशिरा दिसतात, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण विश्वास ठेवा आणि काम करत राहा. सो जेवढे पण रिझल्ट्स आहे, निकाल हे इम्पॉर्टंट नाही आहे आपल्या आयुष्यात. आपण जर सवयी डिसिप्लिन लावून आपण करत राहिलो कन्सिस्टन्सीने तर कधी ना कधी आपण यशस्वी होणार आहोत. सो आपल्या जुन्या ज्या सवयी, आपल्या आत्ताचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्या जुन्या सवयींवर अवलंबून आहे. आपण जर आळशी असू, आपण जर लक्ष देऊन काम करत नसू तर ऑटोमॅटिकली रिझल्ट्स तसेच येणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. आपण जर इथून पुढे हॅबिट्स बदलल्या तर आपलं फ्युचरही बदलू शकतं. डायरेक्शन मॅटर्स मोर दॅन युअर करंट सिच्युएशन. करंटली तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात, कोणत्या पोझिशनवर आहात, यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही इथून पुढे कुठे मार्गक्रमण करणार आहात, कोणत्या डिरेक्शनमध्ये जाणार आहात. ट्रॅजेक्टरी इज मोर इम्पॉर्टंट. सो कुठे जायचं आहे आपल्याला. सो आपल्याला असं नाही करून चालणार की नागपूरला जायचं तर पुण्याच्या गाडीत बसलो आपण.
आपल्याला ज्या गाडीत बसायचं त्याच गाडीचं तिकीट काढावं लागेल. तर डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. चुकीच्या डिरेक्शनमध्ये जाऊन नाही चालणार, आपल्याला परत तो वेळ वाया गेलेला आहे, वेळ एनर्जी वाया गेलेली आहे. सो दिशा महत्त्वाची आहे, सध्याची स्थिती नाही. इच्छा तिथे मार्ग, आणि कुठे चाललो आहे ते महत्त्वाचं आहे. युअर सिस्टीम डिटरमाइन्स युअर लेवल ऑफ सक्सेस, नॉट जस्ट युअर गोल्स. सो तुमच्या सिस्टीम महत्त्वाची आहे. तुम्ही जी सिस्टीम डेव्हलप करता, ते डिसिप्लिन लावता, ते सवयी लावता, ते ही जी एक सिस्टीम बनली आहे की ठीक आहे, मी टू डू लिस्ट बनवली, मी या सवयी लावणार आहे, पॉझिटिव्ह सवयी, या मिलेनियर्सच्या सवयी आहेत, या हायली इफेक्टिव्ह लोकांच्या सवयी आहेत, या सवयी मला स्वतःमध्ये आणायच्या आहेत. त्याच्यासाठी काहीतरी सिस्टीम बिल्ड करावी लागेल, डिसिप्लिन लावावं लागेल स्वतःला. तर ह्या सिस्टीम डिटरमाइन युअर सक्सेस. म्हणजे ह्या सिस्टीम ज्या तुम्ही बनवणार आहेत त्या तुमच्या डिटरमाइन करणारे सक्सेस ठरवणार आहे. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग, आणि सिल्वर लायनिंग नंतर पुन्हा एकदा ब्लॅक क्लाउड येणार आहे. तर यश येणार आहे, अपयशही येणारच आहे, पण सिस्टीम यश ठरवतात. सो गोल्स नुसते ठरवून यशस्वी होऊ आपण असं नाही होणार आहे. तुम्हाला सिस्टीम बनवावी लागेल त्या प्रकारची, ज्याच्यातनं तुम्ही यशस्वी होणार आहात. सो तुम्हाला हे सगळे मुद्दे पटले असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे अजून व्हिडिओ मी बनवू असं तुम्हाला वाटत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून काही वेगळे सजेशन्स असतील, टॅरो कार्ड रीडिंग रिलेटेड व्हिडिओज मी बनवू असं तुम्हाला वाटत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.